तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, एक्झाम्पल देत होतो तुम्हाला मी, की मशिनरीचा समजा आपला खर्च आहे, तर आपल्या त्याच्यासाठी फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि आपला ब्रेक इव्हन पॉईंट काढणं व्यवसायासाठी जरुरी असतं. तर त्याच्यामध्ये प्रथमतः आपण बघू फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट म्हणजे समजा आपल्याला 5 किंवा 6 मशिनरी घ्यायच्या आहेत. मशिनरीचं सगळं काढायचं, हिशोब किती होतो 5 मशिनरींचा, त्याच्यानंतर जागेचं भाडं, लाईट बिल, लेबरचा खर्च म्हणजे आपण स्वतः तर क्लासेस घेऊ शकत नाही, त्यासाठी आपल्या 2-3 लेडीज ठेवावं लागते, मग त्यांचा खर्च, पाण्याचा खर्च म्हणजे, आणि फर्निचर जे आपण समजा आता आपण क्लासेस घेणार आहे तर त्यांना बसायसाठी आपलं बेंच म्हणा, काही म्हणा, स्टूल वगैरे काहीतरी लागणार आहे ना मशिनरीचा, मग फर्निचरचा खर्च, एवढा खर्च म्हणजे असं फिक्स कॉस्ट झाल्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे महिन्याला येणारा खर्च, आणि फिक्स कॉस्ट म्हणजे आपण जर व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे त्याला म्हणतात फिक्स कॉस्ट. आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे, परत ऐका, फिक्स कॉस्ट म्हणजे व्यवसायासाठी पूर्णता केलेली गुंतवणूक म्हणजे फिक्स कॉस्ट, आणि व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे महिन्याच्या एंडला जो खर्च येतो त्या खर्चाला म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. एक्झाम्पल, आपला फिक्स कॉस्ट आहे 50,000 रुपये, तर आपल्या व्हेरिएबल कॉस्ट त्यामध्ये त्याच्यातून आपल्या व्हेरिएबल कॉस्ट काढायचा आहे. आता समजा आपल्या मशिनरी झाल्यात, आता एक 25,000ची मशिनरी झाल्यात, त्याच्यामध्ये 5 ते 10,000 रुपये आपल्याला लेबरचं पेमेंट द्यायचं आहे पहिल्या महिन्याला, आणि त्याच्यामध्ये स्वतःचंही पेमेंट काढायचं. स्वतःचं पेमेंट काढायला कधीही विसरायचं नाही, तरच तुम्हाला व्यवसायाची गणित लागणार. आणि त्याच्यामध्ये समजा 50,000 रुपये आपली फिक्स कॉस्ट, त्याच्यामध्ये आपली व्हेरिएबल कॉस्ट येणार 30 ते 35,000 रुपये. 30 ते 35,000 रुपये समजा आपली व्हेरिएबल कॉस्ट. आणि व्हेरिएबल कॉस्ट झाल्यानंतर ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ना नफा ना तोटा. आपला व्यवसाय अशा स्टेपवर आला ना, समजा त्याच्यातून आपल्याला आता 50,000 रुपये फिक्स कॉस्ट काढलेली आहे आपण, आणि आपला ब्रेक इव्हन पॉईंट जेव्हा आपले 50,000 रुपये कलेक्ट होणार त्यावेळेस आपल्याचं पूर्णचा भांडवल आपल्याला आलेलं आहे, त्याच्यामध्ये नाही नफा झाला ना तोटा झाला, त्याला म्हणतात ब्रेक इव्हन पॉईंट. आणि ब्रेक इव्हनच्या पुढे आपल्याला समजा 5 किंवा 6,000 रुपये एक्स्ट्रा भेटलं तर त्यातून आपल्याला नफा. अशा पद्धतीने आपल्याला फिक्स कॉस्ट काढायची, व्हेरिएबल कॉस्ट काढायची, ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा. हे 3 स्टेप झाल्यानंतर आपल्याला व्यवसायातील तारतम्य आपल्याला समजायला लागतं. तारतम्य समजायला लागल्यानंतर आपण मग त्याचं गणित हिशोब कलेक्ट करायला लागतो. त्यामध्ये आपला एक वही करायची रोजची हिशोबाची वही केल्यानंतर तुम्हाला समजेल की डेली आपलं रोजचं साधा वडापाव खा किंवा समोसा खा, तोही खर्च रोजच्या रोज लिहून काढायचा. माझे 5 रुपये या ठिकाणी गेले, 10 रुपये या ठिकाणी. हा जर तुम्ही हिशोब व्यवस्थित लिहिला ना तरच तुम्हाला एवढे पैसे येतात कुठं आणि जातात कुठे याचा हिशोब लागेल. एकही दिवसाचा हिशोब टाळायचा नाही. त्याच्यामुळे हे विषय फार महत्त्वाचे येतं. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला सांगा. आणि फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि ब्रेक इव्हन पॉईंट ज्यांना समजलं त्यांनी नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.